हाय गाईज, वेलकम टू धनु टेल्स. आणि आज मी तुम्हाला सांगणार की ॲज अ बिगिनर म्हणून तुम्ही पहिला कॉन्टेंट काय बनवू शकता किंवा कशावरून कॉन्टेंट बनवू शकता. सो लेट स्टार्ट. गाईज, कॉन्टेंट क्रिएशनसाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे मेहनत, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. तुम्हाला कन्सिस्टंट राहायला पाहिजे आणि पेशन्स खूप असले पाहिजे यार. तुम्ही जेवढी मेहनत घेताय ना तेवढा आउटपुट तेवढ्या लवकर नाही मिळू शकत, खूप टाइम लागतो. आणि मेन म्हणजे तुम्ही क्लोज फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह हे सगळे तुमचा मजाक उडवणार सुरुवातीला. म्हणजे 3-4 महिने किंवा 6-7 महिने, काही लोकांना 1-2 वर्ष पण लागतात. एवढा वेळ पण लागू शकतो. आता तुम्हाला पण असा प्रश्न पडला असेल की ॲज अ बिगिनर म्हणून काय कॉन्टेंट आपण शूट करायचा. तर सुरुवातीला तुम्ही जर का तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत कुठे बाहेर चाललात तर तुम्ही कसे चाललात, कुठे चाललात, काय मजा करताय किंवा काय खाताय, काय अजून काय काय करताय, ते हे सगळं तुम्ही शूट करू शकता तुमच्या फोनमधून. आणि घरी आल्यावरती VN, CapCut, InShot किंवा इन्स्टावरती पण तुम्ही एडिट करू शकता आणि व्हॉइस ओव्हर द्या प्रॉपर. म्हणजे त्या सीनला त्या याचा फनी व्हॉइस ओव्हर किंवा अशा काहीतरी फनी गोष्टी तुम्ही ऍड ऑन करू शकता. किंवा लोकांना हल्ली रिलेटेबल कॉन्टेंट जास्त आवडतो ते सगळं. आणि व्हायरल सॉंग्स वगैरे पण लावा, ते चांगलं वाटतं आणि असं वायबिंग वाटतं. अँड द मेन थिंग इज डोंट मिस एनी ट्रेंड. जे काय ट्रेंडिंगला असेल ते सगळं तुम्ही शूट करा त्या रिलेटेड. आता बघा, मध्येच आता बुगाटीवाला ट्रेंड येऊन गेला, त्याच्यामध्ये काहीतरी अशा ज्या ट्रेंडिंग रील्स आहेत त्याच्यामध्ये रील्स बनवा, ट्रान्झिशन रील्स बनवा. असं सणासुदीला ट्रान्झिशन रील्स खूप व्हायरल जातात. ते चांगले चांगले सॉंग्स चूज करा. लोकांना सॉंग्स पण चूज कसं करतोय आपण, काय चूज करतोय हे पण थोडंफार मॅटर करतं. आणि फनी कॉन्टेंट पण लोकांना जास्त आवडतं. जर का तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असेल तर ते तुम्हाला वर्क होऊन जाऊ शकतं. आता समजा तुम्ही स्क्रिप्ट रॉ आहे तर तुम्ही ते ChatGPT वरती पण टाकून मेक इट मोर फनियर असं वगैरे प्रॉपर प्रॉम्प्ट टाकून ChatGPT तुम्हाला रिटर्न करू शकतं. ते गाईज, आता कधीतरी तुम्ही पण बोलाल की मी रोज कन्सिस्टंट आहे, रोज व्हिडिओ टाकतो, पण मला रीचच मिळत नाहीये, व्ह्यूज येत आहेत पण फॉलोअर्स नाही वाढत आहेत. तर गाईज, फक्त कन्सिस्टन्सी नाही तर तुमचा कॉन्टेंट आहे तो पण मॅटर करतो. गाईज, तुमच्या व्हिडिओज जास्त कॅची आणि इंटरेस्टेड बनवण्यासाठी तुम्ही हे काही साऊंड इफेक्ट्स आहेत जे यूज करू शकता. एक म्हणजे माऊस क्लिक तर खूप लोक यूज करतात. नंतर कॅमेरा शटर, ग्लास शटर आणि मनी विथड्रॉ. गाईज, माझी ही वाली व्हिडिओ बघून तुम्हाला खरोखर काहीतरी मदत मिळाली असेल तर मला खूप 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 चांगलं वाटेल. आणि माझ्या टिप्स पण तुम्हाला जर का हेल्पफुल असतील तर मला खूप चांगलं वाटेल. आणि माझी व्हिडिओ बघून तुम्ही एखादी व्हिडिओ बनवली असेल तर मला कॉमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. मी नक्की तुमची व्हिडिओ बघून त्यावरती कमेंट करेन. थँक्यू अँड बाय बाय.